स्त्रियांच्या साहित्यात लिहिण्याची सुरुवात पुरुषांनी केल्यामुळे स्त्रियांचे अंतरंग लेखनातून यायला वेळ लागला। आता स्त्रिया स्वतः लिहित असल्यामुळे त्यांचे मनोगत व्यक्त होत आहे। स्त्रियांनी चिरस्थायी आणि शाश्वत राहील असं लेखन केलं पाहिजे, असं विधान परिषदेच्या उपसभापती डॉक्टर नीलम गोरे यांनी म्हटलं आहे। विश्व मराठी संमेलनात आयोजित मराठी भाषा आणि स्त्री साहित्य विषयी चर्चासत्रात त्या बोलत होत्या। या चर्चासत्रात मुख्यमंत्री कार्यालयाच्या प्रधान सचिव अश्विनी भिडे, साहित्यिका डॉक्टर सिसिलिया कारवालो या देखील सहभागी झाल्या होत्या। निवेदन उत्तरा मोने यांनी केले। डॉक्टर नीलम गोरे म्हणाल्या, स्त्रियांना आपल्या कामाची प्रेरणा अनेकदा पुरुषांकडूनच मिळाल्याचे आपण पाहतो। स्त्री संघटना आणि स्त्रियांनी नेहमी सांगितले आहे की स्त्रियांची भूमिका पुरुष विरोधी नसून पुरुषी वर्चस्वाविरुद्ध आहे। पुरुषाची भूमिका ही सहकार्याची, मित्राची असावी। पुरुषाचा आणि स्त्रियांचा प्रवास जेव्हा माणूसपणाकडे जाईल तेव्हा अजून चांगले घडेल, असेही त्या म्हणाल्या। श्रीमती भिडे म्हणाल्या, भाषा आणि आशय हे एकाच बाबीचे दोन पैलू आहेत। स्त्रियांनी स्वतःला वाटते म्हणून लिहिले पाहिजेत। आशयाची समृद्धी भाषेतून येते। पूर्वी स्त्रिया घरात असत, त्यामुळे त्यांचे अनुभव विश्व खूप छोटे होते। स्त्रिया जेव्हापासून घराबाहेर पडू लागल्या तेव्हापासून त्यांचे अनुभव विश्व विस्तारले असून आशयदार लेखन करू लागल्या आहेत। असे असतानाही लेखकाच्या पुस्तकातील पात्रात जी अलिप्तता पाहिजे ती अद्याप स्त्रियांच्या साहित्यात आलेली नाही। श्रीमती कारवालो म्हणाल्या, भाषा आणि साहित्य हे काळाला जोडणारे असावे। लेखक, कवी, कवयित्री जेव्हा बोलतात ते समाजाचे मनोगत होते। आपल्या संत कवयित्रींनी श्री विठ्ठलाला आपल्या घरातील पुरुष मानले, त्यातून त्यांनी समस्त स्त्रियांचे मनोगत मांडले। जे आपली पणजी आजी बोलू शकली नाही ते आत्ताच्या स्त्रिया लिहून व्यक्त होऊ शकतात, असंही त्यांनी सांगितलं।